टन फाईन लेगला. दुसरा चेंडू. एक चेंडू, एक धाव, एक गडी बाद. सुंदर गोलंदाजी. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू. धाव संख्या स्थिर, धाव संख्या 1. 2 चेंडू, 1 धावा. रिवर्स अटॅम्प आणि चौकार. डीजे. धाव संख्या झालेली आहे 5. 3 चेंडू, 5 धावा. रोहनच्या बॅटमधून एक चौकार आलेला आहे. आणि पुन्हा एकदा चौकार. 4 धावा. डीजे. धन्यवाद. 2 सलगच्या 2 चेंडूवर 2 चौकार आले रोहन यांच्या बॅटमधनं. धावसंख्या आलेली 9. 4 चेंडू, 9 धावा. पुढील चेंडू सागर यांचा. स्ट्राईकला आहेत रोहन. नॉन स्ट्राईकला सागर पावशे. सुंदर चेंडू, त्यावर एकच धाव. सोटी अशी 1 धाव. धाव संख्येत भर. धाव संख्या आलेली 10. तर स्ट्राईकला आलाय चिट्टू म्हणजे सागर पावशे जॉर्ज इलेव्हन संघाकडनं. धाव संख्या आलेली आहे 10. शेवटचा चेंडू, पॉवर प्लेच्या षटकातला शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू. स्ट्राईकला चिट्टू. आणि गडी बाद. सुंदर षटक हटवलंय सागर यांनी. 2 गडी बाद केलेत. 10 धाव दिल्यात पॉवर प्लेच्या षटकात आणि दोन्ही मोठे गडी बाद झालेले आहेत. चिट्टू पावशे आणि सुनील. डीजे वाडा. आता फलंदाजीसाठी करण्यात आलेल्या चिकन घरचे नावाजलेले फलंदाज अनिरुद्ध भोईर आणि गोलंदाज आहेत संजू. डाव्या हाताचे गोलंदाज संजू. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येते संजू. स्ट्राईकला आहेत रोहन, ज्यांच्या बॅटमधून 2 चौकार आलेले आहेत. रोहन वैयक्तिक 9 धावांवर खेळत आहेत.
थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. दरम्यान सन्मान्य आदरणीय अतुलदादा पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. विनंती असेल आयोजकांच्या वतीने की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. व्यासपीठाची तसेच या स्पर्धेची व्यासपीठावर बसून शोभा वाढवायची आहे. विनंती असेल. तर नक्कीच मी महेशदादा केणे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते अतुलदादा पाटील साहेबांचं यथोचित शुभ सन्मान करायचे. मायची आपुलकीची उबदार दमदार शाल तसंच या स्पर्धेची आठवण गोड मोमेंटो आणि येस पुष्पगुच्छ देऊन आपण अतुलदादा पाटील साहेबांचं यथोचित सन्मान करायचे. सुंदर चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण जेडी यांचा. निर्धाव चेंडू संजू दुसरा षटक घेऊन आला आपल्या संघासाठी. पहिला चेंडू निर्धाव चेंडू संजू यांचा. धावसंख्या आलेली आहे 10. सुंदर चेंडू त्याच्यावर एक छोटी अशी एक धाव. सुंदर गोलंदाजी करताय संजू. फलंदाजीसाठी आता आले, स्ट्राईक साठी आलेत अन्नू भोईर. अन्नू भोईर आले स्ट्राईक साठी. अन्नू भोईरचं म्हणजे होम ग्राउंड आहे. 12. 3 चेंडू 12 धावा. उत्कृष्ट चौकार रोहन यांच्या बॅटमधून हा तिसरा चौकार. धावसंख्येत वर धावसंख्या आलेली आहे 16. डीजे धन्यवाद. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू संजू. सुंदर चेंडू त्यावर एक धाव लॉंग ऑफच्या दिशेने आणि चोटी अशी दुसरी धाव. 2 धाव. धावसंख्येवर धावसंख्या 18. बघा संघाच्या धावसंख्या झाल्या 18 आणि त्यात रोहनचं कॉन्ट्रीब्युशन बघाल जर तुम्ही 15 धावा या रोहनच्या एकट्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. 5 बॉल 1 टू गो. शेवटचा चेंडू. 18 धावा झाल्या आहेत त्यातनं 16 धावा या रोहनच्या एकट्याच्या बॅटमधून आल्या आहेत. एक वाईटचा आहे अतिरिक्त धावा आहे. एक चेक. सुंदर चेंडू त्यावर सुंदर कव्हर ड्राईव्ह आणि सुंदर क्षेत्ररक्षण सीमारेषेवर. एक धाव. धावसंख्येत धावसंख्या झालेली दोन षटकांच्या समाप्तीनंतर 19. 19 ऑन द बोर्ड. 2 विकेट लॉस ऑफ 2 विकेट. डीजे
धन्यवाद टीचर. थोडंसं फास्ट खेळा. वेळेचं बंधन आहे आपल्याला. आणखी 3 मॅच बाकी आहेत. बॉलर नेम निखिल, निलेश, सिद्धार्थ, निक्या. निखिल गोलंदाज. 2 षटकाच्या समर्थनात धाव संख्या आलेली 19. रोहन करतात वैयक्तिक 17 धावावर. अन्नू 1. 2 गडी बाद झालेत गांगोली आणि सागर पावशीच्या रूपात. IPL चा टाइम झाला. पंच जास्त वेळ घेत आहे. सुंदर चौकार. स्ट्रेट ड्राईव्ह चौकार. रोहन यांच्या बॅटमधनं हा 4था चौकार. डीजे DJ Pamia in the mix. डीजे धन्यवाद. रोहन यांच्या बॅटमध्ये हा इनिंग मधला आपण 4था चौकार बघत आहात. वैयक्तिक 21 धावावर खेळतो रोहन. धाव संख्या आली संघाची 23. 2 चेंडू 1 धाव. निखिल यांच्या पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. स्ट्रेट ग्राउंड चौकार. आणि पुन्हा एकदा चौकार. धावसंख्येत भर. धावसंख्या आलेली आहे 27. आतापर्यंत रोहन यांनी एक
54. आणि गडी बाद. गडी बाद असेल. अन्नू यांना आपली विकेट सॅक्रिफाईस करायला लागलेली आहे. 1 रन, 55 रन. रोहन वैयक्तिक 47 धावावर खेळते. .47 झालेले आहेत. 47. चला, संचित 11 आई एकविरा. ओव्हर संपल्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये जर कोणताही टीमचा कर्णधार नसेल तर त्या टीमला पेनलाइज केलं जाईल. संचित 11 आई एकविरा दोन्ही संघाचे कर्णधार. दोन्ही संघाचे कर्णधार आई एकविरा संघाचे कर्णधार आलेले आहेत. संचित 11 संघाचे कर्णधार संचित 11. जरा साईडला उभा राहा. टॉस बॉक्स मध्ये संचित 11. जरा कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून साईडला व्हा. आणि हा 50 टाळ्या होत्या रोहन यांच्या बॅटिंगसाठी. रोहन यांच्या बॅटिंगसाठी टाळ्या झाल्या होत्या. 51 धावा केलेल्या आहेत. संघाच्या लढत 59 आणि त्यातनं 51 धावा रोहन यांनी केलेल्या आहेत. या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक रोहन यांच्या बॅटमधनं. तब्बल त्यांनी या आपल्या खेळीमध्ये 11 चौकार मारलेले आहेत. 11 चौकार. बघा रोहन या स्पर्धेत ऑरेंज कॅप म्हणून आहे जो जास्त रन करेल. तर सध्या ती ऑरेंज कॅप सिद्धू पाटील यांच्याकडे. त्यांच्या वैयक्तिक धावा आहेत 71 आणि तुमच्या झालेल्या आहेत आतापर्यंत वैयक्तिक धावा 64. 64. मी आणि रोहन मॅच संपल्यानंतर आपला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे ते व्यासपीठावर यायचं आणि घेऊन जायचं आहे आयोजकांकडनं. तरी पुढील सामन्याचा टॉस अतुल पाटील टवरी पाड्याचे यांच्या हस्ते होईल. काय घेतलं? टॉस कोण जिंकला? संचित 11. संचित 11 टॉस विन क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर नक्कीच विनंती असेल ते म्हणजे सारा 11 संघाला आपले सलामीचे दोन्ही फलंदाज त्वरित मैदानात पाठवायचे. तर सोबतच जॉर्ज 11 संघाला सुद्धा विनंती असेल की आपण आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचे. विनंती असेल ते म्हणजे सारा 11 संघाला आपले सलामीचे दोन्ही फलंदाज त्वरित मैदानात पाठवायचे. बंदे हैं हम उसके, हम पे किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारों ओर, इरादे है फौलादी, उम्मीदें हर कदम, अपनी किस्मत लिखने खुद चल पडे हैं हम. अपनी किस्मत आपल्या संघाची आपल्या गावाची किस्मत लिहायला सलामीचे दोन फलंदाज आपण पाहू शकतो. स्ट्रायकर एंड वरती असेल तो म्हणजे विनोद आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच रोशन बारक्या नावाने सुपरिचित असलेला खेळाडू. स्ट्रायकर एंड वरती विनोद असेल. विनंती असेल थोडस स्पीडअप करायचंय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे 49 धावा आणि 59 धावा आणि 60 धावांचं लक्ष असेल ते म्हणजेच टीम सारा 11 समोर प्रति षटका मागे तुम्हाला 15.00 सरासरीने धावा बनवायला लागतील. धावा कुटायला लागतील आणि नक्कीच गोलंदाजीची पिटाई कुटाई चंपी मरमत जी मात्र करायला लागेल. तर PP1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर तयार होत असताना आपण पाहू शकतो रितेश
धीरज येत असताना गोलंदाजी मार्क वरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय. 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक असतील. एक असेल एक्स्ट्रा कव्हर्स रिजन मध्ये आणि दुसरा आपल्याला पाहायला मिळते काउस कॉर्नर रिजन मध्ये. म्हणतात ना जिंदगी छान आहे थोडी लहान आहे रडतोस काय वेड्या लढण्यात छान आहे काट्यावर झुलती एक कमान आहे हवं ते घे कारण दुनिया एक दुकान आहे. सुखासाठी कधी हरावं लागतं तर कधी जिंकावं लागतं. उंच धबधबा बनण्यासाठी पाण्याला देखील उंचावरून पडावं लागतं. येस पहिला चेंडू टाकायला तयार गोलंदाज. यावेळेस सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पडल्यावरती थोडस आत राहिला आणि येस बॉडीला ब्रश झाला. बॉडीला ब्रश झाल्यानंतर चेंडू परत रिव्हर्स मध्ये येत होता. फॉलो थ्रू मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित 0 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन द टोस मारेला फटका होता. चेंडू जात होता काउस कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते तोपर्यंत घेतलेली सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 पुढे जाईल. धावसंख्येचा श्रीगणेशा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्कीच सन्माननीय आदरणीय हरीशदादा केणे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. तर नक्कीच यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आईगावदेवी CC 11 त्यांच्या विरुद्ध असेल संचित 11 CC. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण त्वरित यायचे. ऍडव्होकेट गणेशजी घोलप यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच मित्र आमचे पिंटूदादा केने यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आता सध्या 21 बॉल मध्ये 104 रनांची नाबाद खेळी करून आलेले आहेत. रेकॉर्ड एक आपल्याकडे 21 चेंडू मध्ये 104 धावा 114 धावा. एकवीस चेंडू मध्ये 104 धावा. 40+ सामन्यात नाबाद 104 धावा. नक्कीच पाहायला गेलं तर हरीश केणे उर्फ पिंटू दादा यांच्या माध्यमातून सुरेख फटकेबाजी पाहायला मिळाली. 40+ शेर बूढ़ा हो जाएगा लेकिन शिकार करना छोड़ेगा नहीं. संचित 11 संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण यायचे. नक्की चिकनगरचे ओपनर बॅट्समन आणि बिर्ला विलियन्सचे सुद्धा ओपनर बॅट्समन जर पाहायला गेलं तर ओव्हरऑल मध्ये सरांची खूप ख्याती आहे. संचित 11 कर्णधार वाटी. सचिन पुजारी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. संचित 11 कर्णधार. नक्कीच पहिले षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते. अजून एक चेंडू शिल्लक जो मात्र या ओव्हर मधला आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज आपल्याला पाहायला मिळत आहेत. धीरज यावेळेस मात्र ऑन द टोस मारलेला फटका होता. इनफिल्ड मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती असेल ती म्हणजेच 1 गडी बाद 3 धावा. 3 रन्स ऑन द स्कोर बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. आता समीकरण पाहायला गेलं तर उर्वरित चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी अजूनही 57 धाव्यांची गरज असेल. एक मोठं लक्ष असेल. 19.00च्या सरासरीने धावा बनवायला लागतील. मोठं लक्ष आहे. नक्कीच पण होणार नाही असं नाहीये कारण पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश येत असताना वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन स्ट्रायकर एंडवरती असेल तो म्हणजे विनोदच्या खांद्यावरती नक्की सारा 11 संघाचा पूर्ण प्रकारे भार असेल. त्याला खेळणं गरजेचं आहे.
यावेळेस चक्री गोलंदाजी होती, फक्त आणि फक्त लेट कट केलं, फक्त आणि फक्त दिशा दाखवली, ताकद नाही तर फक्त आणि फक्त कल्पकता दाखवली, चेंडू निघून गेला. थर्ड मॅन सीमारेषा पार, संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय चौकार. दरम्यान सेन्सिबल क्रिकेट जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराला त्यानंतर एक सिंगल घेतली. म्हणतात की थेंबे थेंबे तळे साचे. येस, नो चेंडू प्लस 1, टोटल 2 धावा ज्या मात्र संघाच्या अकाउंट मध्ये ऍड होतील. धावसंख्या धावफलकावरती 9 च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मोठी फटकेबाजी करणं जे मात्र अनिवार्य आहे. प्रत्येक षटकामागे 19.00 च्या सरासरीने धावा बनवायला लागतील. जर्सी नंबर 42 मध्ये चिंटू जे मात्र थर्डमॅनला आहेत. चिंटू यांना सुद्धा मी पाहिलं होतं, त्यांची बॅटिंग पाहिली होती स्वप्नील बाखाडे स्मृती चषकामध्ये. अतिशय विस्फोटक फलंदाज होते आणि त्यावेळेस मात्र फक्त आणि फक्त स्वीप मारून मोठे मोठे फटके मारत होते ते. दरम्यान मॅच कडे वळायला गेलं तर दुसरे षटक मार्गस्थ आहे सतीश यांच्या माध्यमातून. थोडस स्पीडअप करायचं विनंती असेल, जास्त वेळ नाही घ्यायची रोहन. दरम्यान पंचांचे दोन्ही आज समांतर धावा मिळतील. अव्वांतर धावसंख्येत भर 10 धावा धावफलकावरती. धावसंख्या डबल डिजिट मध्ये आपण पाहू शकतो. यावेळेस बॅटची काढा लागली होती. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. संपूर्ण समर्पण जो मात्र आपण पाहिलं. तोपर्यंत घेतलेल्या 2 धावा आणि येस या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या दोन्ही पुढे जाईल. 12 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. यावेळेस चेंडू बॉडीला ब्रश झाला आणि बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल होत होता. बॅकवर्ड पॉइंट रिझनचा जर विचार केला तर त्या पॉइंटला जॉन्टीस पॉइंट सुद्धा म्हटलं जातं, कारण सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक जॉन्टी रूट्स हे त्याच रिजन मध्ये असायचे आणि म्हणून त्या रिजनला जॉन्टीस पॉइंट सुद्धा म्हटलं जातं. त्याच रिजन मध्ये आता चेंडू गेला होता तोपर्यंत सिंगल जी मात्र एकवटली गेली. धावसंख्येत भर 13 धावा ज्या मात्र धावफलकावरती. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. यावेळेस रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. आपटलेला चेंडू होता, खांद्याचा वापर जो मात्र प्रॉपर इथे पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्येत भर काही झालेली नाहीये. धावसंख्या स्थिर आणि स्थगित जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा पाहायला गेलं तर सबमरीन डिलिव्हरी. एकदा चेंडू उडतोय, एकदा सबमरीन राहते. कळत नाहीये फलंदाजाला चेंडूला कसं गॅदर करायचं, फटकेबाजी करायची. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते थर्डमॅन मध्ये चिंटू यांच्या माध्यमातून. आणि विचार केला तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती असेल 7.00 च्या सरासरीने 14 धावा. नक्कीच विचार केला तर मला आताच कळलं की पिंट्या अदानी सेंचुरी मारलेली आहे 5 ओव्हरींच्या मॅचींमध्ये आणि 5 ओव्हरींच्या मॅचीमध्ये सेंचुरी मारणं हे खायचं काम नाहीये. माझ्या मतीने तरी मी 2च खेळाडूंना बघितलंय 5 ओव्हरींमध्ये सेंचुरी मारताना. पहिला मॅन फ्रॉम स्वर्गीय शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह इलेव्हन निंबवली बी कल्पेश केने लेफ्ट हँडेड बॅट्समन. बल्लाणी प्रीमियर लीग मध्ये 20 चेंडूंमध्ये तब्बल त्यांनी 105 धावा बनवल्या होत्या. आणि त्यानंतर नक्कीच पिंट्या दादा अनेक 50s आपल्याला पाहायला मिळतात, परंतु सेंचुरी कधी पाहायला मिळत नाही 5 ओव्हरींच्या खेळामध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होत असताना हेमंत आपल्याला पाहायला मिळतोय. थोडस स्पीडअप करायचंय.
यावेळेस मात्र भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला, परंतु चुकीची लाईन होती. धावसंख्येत भर 15 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. विचार केला तर अजूनही 45 धावेची गरज असेल. यावेळेस मात्र चेंडू पडल्यावरती आताला बॉडीला ब्रश झाला आणि सर बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला. तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहू शकतो धावसंख्येत भर 16 धावा धावफलकावरती. आता समीकरण 11 चेंडू आणि 44 धाव्यांची गरज. प्रत्येक चेंडूवरती चौकार मारणं गरजेचं आहे. एक जरी चेंडू हुकला तर इथून मात्र तुम्हाला चॅम्पियनशिप पासून मुकायला लागेल, याची नोंद करून घ्यायची. यावेळेस अजून एक अव्वांतर चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 11 चेंडू आणि 43 धाब्यांची गरज असेल. यावेळेस भन्नाट वेग होता, वेगासोबत चेंडू टर्न सुद्धा झाला, पडल्यावरती आत आला आणि निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येत काही भर होणार नाहीये, स्थिर आणि स्थगित असेल. 17 धावा धावफलकावरती. यावेळेस रूम क्रिएट करायचा प्रयत्न होता, टॅप केला होता. इनफिल्ड मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण रोहनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. या मॅचचा जर फोकस पॉइंट कोण असेल तर तो रोहन चिले, MSD ऑफ आपण म्हणू शकतो MS धोनी ज्याला म्हटलं जातं, अंडरआर्म क्रिकेटचा रोहन चिले. यावेळेस अजून एक अव्वांतर चेंडू. धावसंख्येत एकनी बड 19 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपण पाहू शकतो. यावेळेस मात्र पडल्यावरती चेंडू आत आला. यू मिस आय डेफिनेटली इट चित दांडीगुल फर्निचर डिस्ट्रॉय. झटका क्रमांक दुसरा फॉर सारा 11 टीम डीजे. भारी दमदार अग्रिसेनेचा टायगर प्रेम स्वभावी हुशार नावाचा आहे जय जयकार नावाचा आहे जय जयकार नावाचा आहे जय जयकार. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. पाहायला गेलं तर न्यू बॅट्समन येत असताना आपण पाहू शकतो संजू, आमचे जवळचे मित्र, लेफ्ट हँडेड बॅट्समन. यावेळेस मात्र वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सारा 11 संघ म्हटलं तर खडेगोलिवली गावातून बिलॉंग करणारा संघ आणि खडेगोलिवली जर गाव म्हटलं तर नक्कीच रोहित भालेराव उर्फ किडनी याचं नाव आपण सातत्याने पाहतो. व्यावसायिक क्रिकेट, ओरम क्रिकेट मध्ये एक मोठं नाव म्हणून किडनी याला ओळखलं जातं. तेच गावातून हा संघ बिलॉंग करणारा. यावेळेस मात्र अव्वांतर चेंडू येत असताना आपण पाहू शकतो धावसंख्येत एकनी भर 22 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. या ओव्हरीचा विचार केला तर 5 अव्वांतर चेंडू आतापर्यंत या ओव्हरीमध्ये आले होते आणि 11 चेंडू, तब्बल 11 चेंडूंनंतर ही मॅच ही ओव्हर खपलेली आहे. आणि येस 23 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आता जर विचार केला तर उर्वरित चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी 37 धाव्यांची गरज. विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचंय जॉर्ज 11. सहा चेंडू आणि 37 धाव्यांची गरज असेल. यावेळेस मात्र पंचांकडे पाहायला लागेल. येस वाईड चेंडू येतोय. वाईड च्या मदतीने 24 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मात्र पाहायला लागेल वाईड प्लस विकेट. विकेटचं पतन होताना झटका क्रमांक तिसरा जो मात्र लागलेला आहे टीम सारा 11 संघासाठी. आणि येस बॅट्समन आपण पाहू शकतो अक्षय येत असताना
at number 5. यावेळेस मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सॉरी बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये ट्रॅव्हल होत होता. तोपर्यंत निर्धाव चेंडूची समाप्ती. माहिती आहे की आता काय होऊ शकत नाही, त्यामुळेच धाव घेतली नाही. यावेळेस जर विचार केला तर पुन्हा एकदा बॅटीची कडा लागली, चेंडू गेला तो म्हणजेच थर्ड मॅन रिझन मध्ये. तर नक्कीच हरिदादा केणे साहेबांचा देखील यथोचित सन्मान होत आहे. मी या स्पर्धेचे ऑर्गनायझर ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या स्वप्नातून ही टुर्नामेंट साकारली त्यांनाच विनंती करतो, महेश दादा केणे साहेबांना विनंती करतो की आपण पिंट्या दादाचा यथोचित सन्मान ही मॅच झाल्यानंतर करायचंय. तर नक्कीच ही मॅच कंप्लीट झालेली आहे आणि मॅच जिंकलेली आहे ती म्हणजेच जॉर्ज 11 संघाने. कॉंग्रॅच्युलेशन जॉर्ज 11 अँड हार्ड लक टीम सारा 11. तर नक्कीच पाहायला गेलं तर मॅन ऑफ द मॅच आहे विदाउट एनी डाऊट रोहन चिले आणि त्यासोबतच पॉवर प्लेयर ऑफ द मॅच सुद्धा आहे रोहन चिले. पिंट्या दादा यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच शर्ट, बॅट आणि प्लेयर पॉवर प्लेयर ऑफ द मॅच हे देखील प्राइज द्यायचंय रोहन चिलेला. सोबतच 1000 रुपयाची कॅश प्राइज सुद्धा द्यायचे.